हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही इथं आलेलो सनसेटमध्ये आलेलो थोडेसे फोटोज आणि रील्स शूट करायला. आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही व्लॉग बनवू, पण इतका नजारा इतका मस्त आहे ना, इथला इतका मस्त आहे की दाखवायचंच मन झालं. होय ना, हो इतकं मस्त आहे. थांबा तर गाईज एवढे कावळे वाढायला लागले की आता आम्ही म्हणजे आता व्लॉग करायला आलोय आणि सनसेट इतका चांगला झाला आहे की तुम्ही बोलू शकत नाही की आमच्या इथनं सनसेट किती चांगला दिसतोय. आणि होय. जसा केरलामध्ये दिसतो ना तसा सनसेट असा दिसतोय. आणि हे तर कावळा तर बघा आमच्याच माग लागलाय, काव 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 वाढायला लागलाय बघा काय. खूपच कावळे ओरडायला लागल्यात आणि आहे ना आणि आमच्या माकडे पण आल्यात. आमच्या आहे ना म्हणजे असं टेरेसवर एक वेगळीच फिलिंग येते. आता माझे एक्झाम चालू आहेत ना, त्यामुळे आहे ना आता मला लय बोरिंग व्हायलं. आणि उद्या माझा SSTचा पेपर आहे आणि मला आहे ना माझी आता एक्झामची तयारी पण झाली आहे, पण आता ह्याला लयच बोर व्हालतं व्हायलं म्हणून मी म्हणून ह्याला आता घेऊन आलेली आहे माझं फोटोशूट करायला. तर फोटोशूट करता करता आम्हाला असं वाटलं की आम्ही व्लॉग स्टार्ट करावा. सो आम्ही व्लॉग बनवतो आणि इतका मस्त नजारा आहे ना गाईज, तुम्ही बघू शकताय. हे गाइस आमच्या इथं गाइस हम केरला में आ गए हैं भैया केरला नाही, में. इकडे केरला वाईब येतात. इकडे सगळी नारळाची झाड आहेत. हो. तुम्ही मोजू शकणार नाही एवढी झाडं आहेत गाईज. गाईज तुम्ही बघू शकता आपल्यासाठी कावळा भैया तिथेच आहे, काव काव करणारा. आणि आहे ना आता तुम्ही बघताय, ए थांब की बाबा जरा गप बस. आम्ही व्लॉग शूटिंग करतानाच ह्याला ओरडायचं होतं, तर बघू शकताय कसा कावळा हा करतो. एवढा नजारा चांगला आहे की असं वाटायला इथंच टाइम स्टॉप करावं आणि असं बघावा. आणि एवढं गार उन्हाळ्याचं वार सुटले ना, लय भारी व्हायला लागले. गाई गेला कावळा, गेला 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 उन्हाळा म्हणला फायनली. म्हणला गाईस गेला कावळा, कावळा फायनली गेला 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 गेला. तर आता सगळं शांत वातावरण झालंय. तोपर्यंत गाडी आली बघा गाईस, तुम्ही काय सांगावं. आमच्या इथं घर रस्त्यालाच आहे म्हणून गाड्या लागलेत. आता लोकेशन नको सांगू. हा तर गाईज आता CBSEच्या बोर्डच्या एक्झाम झाल्यात ना, हा 10च्या. हां, सो 10च्या एक्झाम झालेल्या आहेत, 9च्या पण झालेल्या आहेत. सो आता 8च्या चालू झालेल्या आहेत. तर 3 पेपर राहिलेत हां, गाईस, 3च पेपर राहिलेले 3. आहेत. आणि इतका मग धमाल मज्जा मस्ती करणार आहोत ना, तर आम्ही फक्त वाट बघतोय की याची एक्झाम कधी संपते. सो मला पण खूप बोर होतं आहे गाईज. याची एक्झाम चालू झाल्या, पण स्टडी करणं पण खूप गरजेचं आहे. सो रिझल्टमध्ये नाहीतर अंडा होएगा. हमें अंडा भाई नहीं पड़ता, हमें अंडे के आगे 6 आता है हमारा. 6 6 नहीं 9 लाना है, 9 इस 8 बार. 8 8. इथला व्ह्यू खूपच छान आहे. होय ना, हो इतकं केरला मस्त वाईब वाटतंय येते ना. गाईस. तुम्ही बघू शकता आमच्या इकडे केरलाची वाईब येते. आणि इकडं तर काय बोलायचं नाही, इकडं तर sunset बीचची वाईब येते. नाही, बीचची नाही येत मला, तर इकडचाच व्ह्यू आवडलेला आहे. सो तर गाईज आता मी आहे ना नारळाचं झाड धरलेलं आहे आणि मी आता काढणार आहे. अरे मला सोडून तर गाईस, तुमच्याकडे आहे का असा ड्रामेबाज भाऊ जो मस्ती करतो आणि तुम्हाला एंटरटेन करतो? सो हा माझा फ्री एंटरटेनर आहे. बट आता हे झालेलं आहे, एक्झाममुळे कॉस्टली झालेलं आहे आता. आणि काय नाही निवांत. तर गाईज बघू शकता व्लॉगला बोलाय नसले की आज बोलतेत बघा. तर गाईज तुम्ही बघू शकताय, आम्ही घरी आलेलो आहोत. सनसेट इतका मस्त, इतकं व्ह्यू छान झाला होता ना, खूप मस्त झाला होता. आणि तुम्ही बघू शकताय अर्जुन लगेच स्टडीला बसलेला आहे, कारण त्याची उद्या एक्झाम आहे. सो उद्या कोणता पेपर आहे? SSTचा पेपर आहे. आणि SSTचा पेपर ह्याला खूप अवघड जातो, ह्याला SST आवडत नाही. सो तुला काय बोलायचं आहे का SST बद्दल? SST आवडते कमेंट करा. सगळी त्यांची आधीची कहाणी आपल्याला तिथे लिहायला लागतं. का लिहायची खरं? मला तर नाही आवडत. असं वाटते की आपल्याला बॅन करावं. नाही SST ला गाईज, आपल्याला
आपल्याला आधी काय झालेलं होतं, कोणतं युद्ध झालं होतं. मग एक मूवी तयार करायचा. मूवी आहेत, खूप साऱ्या मूवीज आहेत. दाखवायचा ना ते एवढी पण आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं हे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. हा भाग वेगळा आहे की मलाही हा सब्जेक्ट आवडत नाही. सो मी पण नाही काय सांगू शकत. तुला कोणता सब्जेक्ट आवडतोय? मला कोणताच सब्जेक्ट आवडत नाही. मग काय आवडतं तुला? आय डोंट लाईक इट. बापरे, मग तुला कोणता सब्जेक्ट आवडतोय? मला हम्म? फ्री टाइम सब्जेक्ट. असं नसतं, कोणता तर सब्जेक्ट असतो फेवरेट. जसा माझा बायोलॉजी होता, मला तसा बायोमध्ये माझा खूप science सारे आहे. पडायचे. सायन्स तेच ते ना, बायोलॉजी, तेच ते. सायन्स मध्ये काय ते कसं करायचं, काय करायचं ते फक्त लिहायचं असते, एवढं काय. होय, पण तू Science आता तुझी आपण स्ट्रीम बायोलॉजी नंतर science. मॅथ्स असणार आहे ना, मग तुला सायन्स मला आवडून काय geography पण उपयोग आवडते. नाहीये. सो Geography. जिओग्राफीचा पण काय उपयोग नाहीये. तुला मॅथ्स आवडायला पाहिजे. मॅथ्स मध्ये चांगला आहेस ना, मग मॅथ्स का नाही आवडत तुला? कारण मला लेटेस्ट जाते मॅथ्स. काय करावं? गाईस, तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडतोय कमेंटमध्ये सांगा. मला सब्जेक्ट आवडतोय बायोलॉजी, आर्ट आणि आर्ट मध्ये काय असते? अदर ॲक्टिव्हिटीज मला खूप आवडतात. हो ना, आर्टमध्ये असतं हे काय म्हणतात त्याला, ड्रॉइंग्स. मला पण आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन करूया दोघं एकदा. माझी ड्रॉइंग दाखवू का? नको, नंतर बघूयात आपण. आता मला खूप कंटाळा आलाय गाईज. तर गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि तसं नाही करू नका, तसं काय करू नका. सबस्क्राईब करायला पहिल्यांदा लाईक करा, नाही पहिल्यांदा कमेंट करा, परत लाईक करा, परत शेअर करा आणि लागलेच एवढा ब्लॉग आवडला असेल, ही माणूस आवडली असेल तर लवकरच सबस्क्राईब करा.